पार्थ पवारचं पुण्यामधलं ते जमीन घोटाळा प्रकरण असो, तिथं सरकारने घेतलेली भूमिका असो, तिथं झालेल्या कारवाया असो, किमान पार्थ पवारला अटक झाली नाही ही एक जमेची बाजू सोडली तर सारं काही अजितदादांच्या मनाविरुद्ध घडत गेले। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपदाची ऑफर ही पेंडिंग आहे। त्या दिवशी त्या ती ऑफर स्वीकारतील त्या दिवशी कदाचित अजितदादांसोबत काहीतरी भलतंच घडण्याची शक्यता आहे। हे सगळं जेव्हा अजितदादांना आठवत असेल तेव्हा अजितदादांच्या मनात पुन्हा तोच विचार येत असेल, काका मला वाचवा, आणि अजितदादा पुन्हा आपल्या काकांकडे धावत जात असतील। आता अडचण एकच आहे की सुप्रिया सुळेंचं त्यांची जी काही महत्वाकांक्षा आहे की त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नेतृत्व करायचं आहे, पण सुप्रिया सुळेंनाही कुणीतरी म्हणण्यापेक्षा खुद्द शरद पवारांनी हे समजावून सांगणं गरजेचं आहे की शरद पवारांच्या माघारी जर हा उरला सुरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हिमतीनं हिकमतीनं पुढे नेण्याचा किंवा त्याचं जे काही अस्तित्व आहे ते या राज्यात टिकवून ठेवण्याचा पुण्यामध्ये जोर असेल तर तो फक्त अजित पवारांमध्ये आहे। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली हा पक्ष टिकू शकणार नाही। ही गोष्ट जर सुप्रिया सुळेंना समजली तर त्या केंद्रातल्या मंत्रिपदाची ऑफर स्वीकारतील, अजितदादा आहेत तसेच राज्यातल्या सत्तेत कायम राहतील, आणि एक प्रकारे हे एकत्र आलेली जी काही एनसीपी असेल, त्या एनसीपीचं म्हणजे शरद पवार गट आणि अजित पवार गट यांची एकत्रीकरणाची जी काही चर्चा आपण सातत्याने ऐकतोय, ते एकत्र आल्यानंतर एक महाशक्ती बनून किंवा एक उपद्रव मूल्य देणारी एक राजकीय पार्टी बनून भारतीय जनता पक्षाला विरोध करायला उभी राहणार नाही एवढं लक्षात घ्या। कारण भले ते किती स्ट्रॉंग का होईनात एकत्र आल्यानंतर शरद पवारांना मानणारा वर्ग आहे, त्यांचा एक मतदार आहे, अजितदादांना जो मानतो तो तरुण वर्ग आहे, हे सगळे पुन्हा एकदा एकत्र आले जे आजवर भांडतायत वरवर तरी ती जी ताकद आहे ती भाजपच्या विरोधात जाणार नाही, आणि भाजपच्या विरोधात आता या क्षणी येत्या 1-2 वर्षात, पुढच्या 4 वर्षात 5 वर्षात भाजपच्या विरोधात जाणं हे त्यांना परवडणार नाही। त्यामुळे काहीही झालं तरी ही मंडळी पुन्हा भारतीय जनता पक्षासोबतच जातील। भाजपसोबत असल्यामुळे जे काही लाभ मिळत आहेत ते उपभोगण्यासाठी पवार मंडळी आसुसलेली आहे आणि त्यांना पर्याय नाही त्याशिवाय।